आज आपण आषाढी एकादशी निमित्त खास उपवासासाठी घेऊन आहे कुरकुरीत आणि खमंग असे साबुदाणे वडे। चला तर मग सुरू करू हे सोपी झटपट आणि चविष्ट रेसिपी। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। सगळ्यात पहिले आपण एक वाटी साबुदाणा घेऊन चांगला 2-3 पाण्याने धुई घेऊ। आता हा साबुदाणा चांगला 2-3 पाण्याने धुई घेतला आहे। याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकी 7-8 तास चांगला भिजवी ठेवू। रात्रभर भिजवला तरी चालतं। हा साबुदाणा पहा फुलीसन एकदम मोकळा मोकळा असा तयार झाला आहे। पहा एकदम मस्त झाला आहे। हे 5 बटाटे मी उकडी घेतले आहे, लहान आकाराचे। उकडी सण्याचे साल काढी घेतले आहे। आता आपण एक किसणीवर खिची घेऊ। बटाटे किसणीवर खिची घेतले म्हणजे कसं गाठ राहत नाही, त्याच्यानं वडे चांगले होतात एकसारखे। असे 5 बटाटे आता खिची घेते। किसेल बटाटे साबुदाणा एकत्र करू। त्याच्यात 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरीसन हिरव्या मिरच्या टाकू। आता चांगलं असं एकत्र कालवून घेऊ। तुम्ही जर उपास आलेस जिरं आणि कोथिंबीर खात असाल तर ते बी टाकू शकता। आता चांगलं आपण असं या हातानं असं दाबी सण कालवून घेऊ। आता या मिश्रणात अर्धी वाटी शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकू। जाडसर कूट टाकलं म्हणजे वड्याला चांगला खमंगपणा येतो। आता असा मस्त कालवीसन पहा असा मोठा उंडा तयार करी घेतला आहे। आता हाताला थोडंसं तेल लावू। हाताला थोडंसं तेल लावलं की म्हणजे असं हे मिश्रण चिपकत नाही आणि छान वडे तयार होतात। आणि छोटे छोटे वडे तयार करी घेऊ। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे वडे तयार करू शकता। आता असे सगळे वडे आपण असे तयार करी घेऊ। आपण कसं नेहमी साबुदाण्याची खिचडी करतो तेच काही कसा कंटाळा येतो, म्हणून थोडंसं नवीन हे साबुदाण्याचे वडे करीसन आपण खाऊ शकतो। होता बी झटपट आणि चव बी चांगली लागते आणि लेकरांनी कसं काहीतरी नवीन म्हणून ते शोकानं खाता बी। आता असे सगळे वडे असे करी घ्यायचे, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही असे। आता पाहिजे वडे मी करी घेतले। आता हे वडे आपण गरम तेलात तळी घेऊ। गॅस मध्यम ठेवा म्हणजे वडे चांगले कुरकुरे तळाता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनलने सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही लाईक करणं भुली जाता, लाईक करत जा। आता आपण पलटूही घेऊ। पलटूही सणाशे म्हणजे दोघी बाजूने चांगले तळी घ्यायचे। तसं तर शालो फ्राय केले तरी चालता, तुम्हाला पटलं तसं तुम्ही करू शकता। आता पहा मस्त तळाले वडे आता काढी घेऊ। हे वडे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत खाऊ शकता। बस तयार झाले तुमचे खुसखुशीत साबुदाण्याचे वडे। हे वडे करायला विसरू नका। ही रेसिपी आवडली असेल तर गावठी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे वडे तुम्ही नक्की करी पान। तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा। जय हरी विठ्ठल। चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये।